मराठी सक्तीला अप्रत्यक्षपणे 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ. महाराष्ट्र दिनापासून मोहीम. मात्र कारवाई करणार नसल्याची परिवहन मंत्र्यांची माहिती. राज्यात व्यवसाय करायचा असेल तर मराठी शिकावीच लागेल, सरनाईकांनी ठणकावलं. मराठी सक्तीवरून सरकार माघार घेणार असेल तर परिवहन मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. संजय राऊतांकडून सरनाईकांच्या राजीनाम्याची मागणी. बुलढाण्यात प्रकाशक प्रशांत आंबेंकडून शिवाजी कोण होता पुस्तकाचं सामूहिक वाचन. तर संजय गायकवाड यांच्या घराबाहेर डाव्या संघटनांचं ठिय्या आंदोलन. पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड. शिवाजी कोण होता पुस्तक वाचनाला जाणार, मात्र शिवरायांचा एकेरी उल्लेख खपवून घेणार नाही. आमदार संजय गायकवाड यांचा आंदोलकांना इशारा. विधान परिषदेसाठी नावं पक्षाची संसदीय समिती ठरवते, मी नाही. उमेदवारीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदेंच्या प्रस्तावावर बच्चू कडू उद्या भूमिका जाहीर करणार. बच्चू कडू पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार, तर शिवसेनेच्या नेत्यांसोबतही चर्चा होणार असल्याची माहिती. कट्टर राजकीय विरोधक आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांची फोनवरून चर्चा. चर्चेचा तपशील मात्र गुलदस्त्यात. रवी राणा यांच्याकडून विधान परिषदेवर पाठवण्यासाठी मदत करणार असल्याची चर्चा. राज्यातल्या 14 तलाव संवर्धन प्रकल्पांची मान्यता रद्द. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचा निर्णय. एकनाथ शिंदेंच्या काळातील 11 तर आदित्य ठाकरेंच्या काळामध्ये मंजूर झालेले 3 प्रकल्प रद्द. पुण्यामध्ये पवार कुटुंबाची महत्त्वाची बैठक होणार. शरद पवारांनी कुटुंबातील सदस्यांची बैठक बोलावली. पवार सर्वांशी संवाद साधणार असल्याची सूत्रांची माहिती. भोंदू अशोक खरातचे वकील खरातची भेट घेणार. एसआयटी चौकशी संदर्भात खरातशी चर्चा करणार. खरातच्या भेटीसाठी वकिलांकडून यंत्रणांना लेखी अर्ज. भोंदू मनोहर भोसलेची न्यायालयीन कोठडी आज संपली. भोंदू मनोहर भोसलेला न्यायालयात आज हजर करणार. कोठडीमध्ये वाढ होणार का, याकडे लक्ष. कोल्हापुरात 15 तरुणींचं लैंगिक शोषण. पुलाची शिरोलीमध्ये लॉजवर नराधमांकडून मुलीवर वारंवार अत्याचार. आरोपी शाहिदला 4 दिवसांची पोलीस कोठडी. राज्यात कृषी सेवा केंद्र चालकांचा संप. पुण्याच्या इंदापूरमध्ये राज्यव्यापी संपला प्रतिसाद. आणि महाराष्ट्रासह देशभरात पारा 50 जवळ. उष्णतेच्या लाटेमुळे सर्वसामान्यांचे बेहाल. अमरावती वर्ध्यामध्ये तापमान 46 अंशांवर.